मंडळी नमस्कार। मंडळी, देशाच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आणि तो देखील अत्यंत अचानकपणे, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना देशाच्या उपराष्ट्रपतींनी अशा पद्धतीने राजीनामा द्यायला आणि त्यासाठी तब्येतीचं कारण सांगायला साधारणपणे सुरुवातीला हे खरं वाटलं सगळ्यांना। मात्र आता त्यामागे नेमकं काय घडलेलं आहे हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे। न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरती महाअभियोग चालवण्यासाठी, म्हणजे महाअभियोग म्हणजे काय तर एखाद्या न्यायमूर्तीला त्याच्या पदावरून काढून टाकण्यासाठी संसदेने ठराव करायला लागतो, संसदेने त्याला मंजुरी द्यावी लागते आणि त्याला महाअभियोग असं म्हणतात। आणि हा महाअभियोग चालवण्यासाठी कमीत कमी 100 सदस्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते। ही स्वाक्षरी दिल्यानंतर किंवा अशा पद्धतीचा प्रस्ताव दिल्यानंतर तो लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे जे सभापती असतात ते स्वीकारतात किंवा नाकारतात। आता राज्यसभेमध्ये सभापती आहेत जगदीप धनखड आणि त्यांनी विरोधकांनी दिलेला हा जो प्रस्ताव होता हा स्वीकारला होता आणि याचाच सत्ताधाऱ्यांना राग आलेला आत्ताच्या घडीला तर दिसून येतो याचा अर्थ असा आहे की त्यांची अशी अपेक्षा होती की सत्ताधाऱ्यांना न्यायमूर्ती वर्मा यांना वाचवायचं आहे का, तर अजिबात वाचवायचं नाही आहे, त्यांना देखील त्यांच्यावरती महाभियोग चालवून त्यांना काढूनच टाकायचं आहे। मात्र त्यांची अशी अपेक्षा होती की सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आणि विरोधकांचा प्रस्ताव एकाच वेळेला स्वीकारला जावा आणि तो स्वीकारल्यानंतर त्याला मंजुरी मिळावी। याचा अर्थ असा होईल की सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव आधी आणला, मग विरोधकांनी त्याला पाठिंबा दिला आणि मग हा प्रस्ताव चालवून किंवा हा प्रस्ताव मंजूर करून त्याला मंजुरी देण्यात आली। मात्र जगदीप धनखड जे राज्यसभेचे सभापती आहेत त्यांनी विरोधकांचा प्रस्ताव आधीच स्वीकारला आणि मग सगळा सत्ता नाट्याचा खेळ सुरू झाला। मोठ्या बैठका झाल्या, अनेक बैठका झाल्या, अनेक गोष्टींवरती खल झाला आणि शेवटी परिस्थिती अशी उद्भवते की एकदा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींनी म्हणजे सभापतींनी एकदा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तो नाकारता येत नाही किंवा तो परत पाठवता येत नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव स्वीकारण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये एकच मार्ग शिल्लक राहतो आणि तो म्हणजे सभापतींनी राजीनामा दिला आणि सभापतींनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा नवीन सभापती जे येतील त्यांच्यासमोर पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करता येतील आणि ह्यामुळेच बराच खल झाल्यानंतर उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यायला सांगण्यात आलं आणि उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला। याचाच अर्थ असा होतो की महाभियोग ज्यांच्यावरती चालवायचा आहे त्या एका न्यायमूर्तींनी उपराष्ट्रपती असणाऱ्या जगदीप धनखड या वकिलाचा बळी घेतला।